छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीने सोलापुरात भव्य शाही पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीने सोलापुरात भव्य शाही पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। छत्रपती रंगभवन चौक येथे सोहळ्याची सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शिवविचारांचा जागर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आयोजित या पालखी सोहळ्यात शिवरायांच्या मूर्तीसोबत भगवद्गीता, तुकाराम गाथा, शिवचरित्र आणि भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती। हलकी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात मावळ्यांच्या वेशातील कार्यकर्ते तसेच भगवा फेटा परिधान केलेल्या माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। भगव्या पताका व शिवगर्जनेने परिसर दुमदुमून गेला। हा सोहळा छत्रपती रंगभवन चौक, जिल्हा परिषद चौक, पंचकट्टा, पाणीवेस, दत्त चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता झाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396वी जयंती दरवर्षीप्रमाणे संभाजी आरमार शाही पालखी सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत आहे। शिवाजी महाराजांनी केलेल्या कामामुळे आज हिंदुस्थानाला भाग्याचे दिवस बघायला मिळत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माला एकत्रित करून खऱ्या अर्थानं या देशाला स्वातंत्र्य काय असतं त्याची ओळख करून दिली। संभाजी आरमारच्या वतीने आज शाही पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आपण आयोजन केलेले आहे। सालाबदाप्रमाणे या ठिकाणी अनेक महिला आपल्या पारंपरिक वेशामध्ये भगवे फेटे बांधून या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या बालगोपालासह सामील झालेले आहेत। संभाजी आरमारचा हा दिमागदार पालखी सोहळा, या पालखीमध्ये संविधान, भगवद्गीता, तुकाराम गाथा तसंच छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे सगळं घेऊन आज हे विचारांची पालखी संभाजी आरमारच्या वतीने निघत आहे। यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष नगरसेवक शिवाजी वाघमोडे, उत्तरा बर्डे, गुरुनाथ निंबाळे, नेताजी घोडके, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, पालखी प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले, सहप्रमुख ॲडव्होकेट रमाकांत बापट, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हा प्रमुख अनंतराव निळे, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहर प्रमुख सागर ढगे, जिल्हा संघटक अमित कदम, उपजिल्हा प्रमुख प्रमोद जगताप, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, महिला जिल्हा संघटक ॲडव्होकेट गीता पवार, शहर प्रमुख उमा राजपूत, रेखा वनखडे, दिव्यांग प्रमुख वासुदेव होनकोंबडे, मल्लिकार्जुन पोद्दार, द्वारकेश बबलादीकर यांच्यासह पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।